नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य संशोधन रुग्णालय पुणे येथे आता 354 जागांची भरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट, शेवटची तारीख आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत सरळ सेवा भरती ज्यामध्ये पदवीधारकांसाठी जॉब निघालेला आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। पदाचे नाव असणार आहे ग्रुप डी, यामध्ये सर्व पदे असणार आहेत। पदसंख्या आहे 354। तर बघा की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। गॅस प्लेट ऑपरेटर यासाठी 1 जागा आहे। भंडार सेवक यासाठी 1 जागा आहे। प्रयोगशाळा परिचर यासाठी 1 जागा रिक्त आहे। दवाखाना सेवक यासाठी 4 जागा रिक्त आहेत। संदेशवाहक यासाठी 2 जागा रिक्त आहेत। बटलर यासाठी 4 जागा रिक्त आहेत। माळीसाठी 3 जागा आहेत। प्रयोगशाळा सेवक यासाठी 8 जागा आहेत। स्वयंपाक सेवक यासाठी 8 जागा आहेत। नाभिक यासाठी 8 जागा आहेत। सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 9 जागा आहेत। हमालसाठी 13 जागा आहेत। रुग्ण पटकवाहक यासाठी 10 जागा रिक्त आहेत। शयकिरण सेवा यासाठी 15 जागा रिक्त आहेत। शिपायासाठी 2 जागा रिक्त आहेत। त्यानंतर पहारेकरी यासाठी 23 जागा रिक्त आहेत। चतुर्श्रेणी सेवक यासाठी 36 जागा रिक्त आहेत। त्यानंतर आया याकरिता 38 जागा रिक्त आहेत आणि कक्ष सेवक यासाठी 169 रिक्त पदे आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला पगार मी सांगून देते। तर बघा, सर्व पदांकरिता 15,000 पासून ते 47,600 पर्यंत तुम्हाला इथे पगार भेटणार आहे। पगार खूप छान असणार आहे। हा तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती जाहिरात सुद्धा देत आहे। त्यानंतर आता अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट आणि शेवटची तारीख काय असणार आहे बघा। तर अर्ज सादर करण्याची डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल जी या जाहिरातीची PDF असणार त्याची लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक सुद्धा देणार आहे, तुम्ही ती बघू शकता। तर बघा, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/8/2025 असणार आहे। सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। इथे वेबसाईट सुद्धा तुम्हाला दाखवून देते। तुमचा परीक्षेचे दिनांक, वेळ ही त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाणार आहे। तर महत्त्वाची बाब, तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। तर मित्रांनो, तुमची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास वरती असणार आहे। तर बघा की तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे। तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे ही, आणि त्यानंतर तुमचं यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी आणि अंकगणित प्रत्येकासाठी 25-25 प्रश्न असणार आहेत। 50 गुणांसाठी असे मिळून तुमचे 100 प्रश्न असणार आहेत। तुम्हाला गुण हे 200 असणार आहेत। 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला इथे टाईम भेटणार आहे एक्झामसाठी। तर बघा की तुमची वयमर्यादा काय असणार आहे। खुले प्रवर्ग यांसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष वयमर्यादा असणार आहे। पदवीधारक असेल तर 55 वर्ष असणार आहे। स्वातंत्र्य सैनिक उमेदवारांसाठी तर तेथे 45 वर्ष वयमर्यादा आहे। खेळाडू उमेदवारांसाठी 43 वर्ष आहे। दिव्यांग उमेदवारांसाठी तर 45 आहे। प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी ते 45 वर्ष वयमर्यादा असणार आहे। पुन्हा एकदा मी डॉक्युमेंट्स सांगून देते। महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, तुमचं आधार कार्ड, फोटो, त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर तुमचं वयमर्यादाचं सर्टिफिकेट लागणार आहे। तुम्ही भारताचे नागरिक आहात याचं एक सर्टिफिकेट लागणार आहात। त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमचे दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागणार आहे। सैनिक असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जमा करायचे आहेत। मित्रांनो, जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा।